निसर्गनिर्मित ओढे किंवा जलप्रवाह हे नव्याने डेव्हलप होणाऱ्या कामामुळे प्रभावित होत आहेत. तर या ठिकाणी आता कोल्हारे ग्रामस्थ आहेत, त्यापैकी प्रवीण काळे आहेत. आपलं काय मत आहे याबद्दल? नमस्कार, मी प्रवीण काळे. जे आपले निसर्ग निर्मित जे ओढे आहेत त्याच्यात आता मानवाने काहीतरी हस्तक्षेप करून जो पहिला आपला निसर्ग निर्मित ओढा होता त्यात मानवाने हस्तक्षेप करून त्याला वेगळं वळण दिलेलं आहे व त्यामुळं आपल्या शेतकऱ्यांची हानी होऊ शकते. इथून मागं पण एकदा 7-8 वर्षापूर्वी आपला जो डावा कॅनल आहे तो फुटला होता, तर त्या शेतकऱ्यांचं अतोनात त्यावेळेस नुकसान झालेलं आहे. तर आता ज्यांनी जे आता गैरप्रकारे जो उत्खननाचा कार्यक्रम चाललेला आहे, जो ओढा वगैरे आता त्यांनी एक पाईप टाकून 10 बाय 10 इंचीचे पाईप टाकून जे प्रकारे गाडतायत तो एकदम अनधिकृत असा आहे. तर प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घ्यावी एवढं आमच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तर आता प्रवीण काळेंनी सांगितलं आपल्याला की सध्याची परिस्थिती काय आहे, पण यापूर्वी देखील ज्या वेळेस डिंभा कालवा हा ज्यावेळेस फुटला आणि त्यामध्ये जे नुकसान झालं, जे नुकसानग्रस्त शेतकरी होते त्यापैकी एक नितीन काळे म्हणून आपल्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. नक्की काय म्हणणं आहे तुमचं? चुकीचा मार्ग आहे आमचा हा ओढा गाडता चुकीचं आहे. आणि हे कॅनल फुटला होता तिथेच नुकसान झालं. तिथे आम्हाला जमीन बी शेजारीच्या कॅनलच्या त्या साईडलाच, आणि त्यांना आम्ही बी थांबवलं तर ते म्हणतात आमची हद्द आहे, आम्ही गाडणार आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचंय त्यांना की हा जो शेतकरी आहे, आता जे विकास काम चालू आहे याच्यामध्ये त्याची आरेरावी चालू आहे. तरी या पुढच्या काळामध्ये प्रशासनाने माननीय भूमी अभिलेख अधीक्षक असतील, तहसीलदार साहेब असतील, प्रांत अधिकारी असतील, यांनी याबाबत विचार करून आणि कुकडी पाटबंधारे विभाग असेल यांनी देखील याबाबतची तक्रार ही घेऊन संबंधितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि संबंधितांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत ही अपेक्षा सर्वसामान्य शेतकरी आज कोल्हाऱ्यातला व्यक्त करतोय. मी सचिन काळे, कोल्हारे, गोडेगाव.